बापूचा फोटो आहे? कोणाचाच नाही आपल्या फक्त भावाचा फोटो आहे आपल्या घरामध्ये. सगळ्यात जास्त आपल्या बापूची. तुला कमी नाही काय आता बंगला नवा बांधला, आता बंगला नवा बांधला, त्यात भीमाचा फोटो आणि माझ्या बुटाची मूर्ती, भीमाचा फोटो. मग तुझ्या बंगल्याला तुझ्या इष्टिला चालायचं. आमच्या पाठीशी आमचा धिगडा होता, आमच्या पाठीशी आमचा धिगडा होता. आमच्या मायबावल्या भीमजयंतीला मोठ्या उत्साहात असतात, पण पुण्या मुंबईच्या माया मम्मी, पुण्या मुंबईच्या आंबेडकर विचाराच्या मम्मी लेकरांना भीमजयंतीला पाठवत नाही. दगड फेक पोरग मर पोरग ट्रक खाली येईल मर म्हणून पुण्या मुंबईच्या माया लेकरांना जयंतीला पाठवायचे संस्था कशा असतात. पुणे वाळाच्या मुंबई
की आमच्या अभिषेकीने त्याला ऊन सहन होत नाही, आमच्या अभिषेकीने त्याला पाऊस सहन होत नाही, आमच्या अभिषेकीने कुणाच्या आधार नाही आणि आमच्या अभिषेकीने कुणाच्या मध्यात नाही. काय चाटाचाटांचा अभिषेक? जर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर त्यांचा अभिषेक नसता, अभिषेक बापू कुठं असता, ढोळाला असता. ही पुण्य कुणाची आहे? कुणाची? कोण म्हणलं महात्मा गांधीची? बाबा आणि म्हणून मला सांगायचं आहे की अतिशुद्ध जय म्हणा, प्रतिशुद्ध जय म्हणा, बाबाच्या लेकरांनो प्रभुत्वाचा जय म्हणा, उत्कर्षाला जय म्हणा, प्रकर्षाला जय म्हणा, बाबाच्या लेकरांनो संघर्षाला जय म्हणा. तुम्ही शिकले तरी जय म्हणा, तुम्ही चुकले तरी जय म्हणा, बाबाच्या लेकरांना तुम्ही विकले तरी जय म्हणा. जय भीम आपको चाहता हूँ, जय भीम हमारी चाहत है, जय भीम आपसे मानता हूँ, जय भीम हमारी दौलत है, और जय भीम करके मैं जाता हूँ, जय भीम हम सबकी ताकत है. जय भीम. क्या बात है? भीम जय. आणि म्हणून तुझ्या घरात फोड, तुझ्या घरात फोड, तुझ्या बंगल्याला, तुझ्या इस्टेटीला चालायचं. शिक्षण घेतलं, सवलती घेतल्या, स्कॉलरशिप घेतली, अधिकारी झाले, क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले, पण बाबासाहेबांच्या चळवळीला कायमची विसरून गेले. अशा बेमान अधिकाऱ्यांची मुलं कशी जन्मतात ऐकायला आवडेल का? एका बेमान अधिकाऱ्यांचे पोरग जन्मताच पोलिओ झालेलं, एका बेमान अधिकाऱ्यांच्या पोराचं जन्मताच पोट मोठं, एका बेमान अधिकाऱ्याचं पोराचं जन्मताच डोकं मोठं, एका बेमान अधिकाऱ्याचं पोरग तिरपळ बांगड्या डोळ्याचं हॉटेलमध्ये जातं, जिलेबीकडे पाहतं, भजे मागतं. हॉटेलवाला ते बघते इकडे सांगतं तिकडं. म्हणून जी लोक बाबासाहेबांना बेमान झाली ती कुत्र्याच्या मौतीने मेली. हे सारनो 1952 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडारामध्ये उभे होते. काँग्रेसवाल्यानं बाबासाहेबांच्या विरोधात धावा बोरकर नावाचा आपला माणूस उभा केला, त्याचा प्रचार केला, त्याला निवडून आणलं. बाबासाहेब आंबेडकर हारले, पराजित झाले. धावराव बोरकर निवडून आला, मंत्री पण झाला, पण धावराव बोरकर नागपूर ते दिल्ली जाताना विमानानं त्याच्या विमानाचा अपघात झाला आणि त्याच्या शरीराचा एकही तुकडा मोजताना आला बांधवनो. म्हणून जी लोक बेमान झाली ती कुत्र्याच्या मौतीने मेली, हा इतिहास आहे आमचा, आहे ना. आणि म्हणून कयामत से राहत नहीं मिलने वाली, तुम्ही बाबा तर म्हणा कयामत से राहत नहीं मिलने वाली. जे बाबा म्हणणारे त्या सगळ्या माणसाला त्यांच्या एकुटी टाकली शपथ आहे. कयामत से राहत नहीं मिलने वाली से फुर्सत नहीं मिलने वाली, कि कयामत से राहत नहीं मिलने वाली, मुसीबत से फुर्सत नहीं मिलने वाली. तुम्हारे घर में अगर बुद्ध फिल्म नहीं है तो चल हट, तुम्हारे परिवार में खुशियाँ भी नहीं मिलने वाली, कि तुम्हारे परिवार में खुशियाँ भी नहीं मिलने वाली. बर्तन मांजकर एक माँ 4 बेटे को पाल लेती है, पर दुल्हन आने पर 4 बेटे को एक माँ समझी नहीं जाती, कि दुल्हन आने पर 4 बेटे को एक माँ समझी नहीं जाती. एक शायद फरमाता है साथियों, आपका ईमान ताजा हो जाएगा कि किसी ने रोजा रखा और किसी ने उपवास रखा, कि किसी ने रोजा रखा, किसी ने उपवास रखा, पर दुआएं उसकी कबूल हुई जिसने बूढ़े माँ बाप को अपने पास रखा, कि जिसने बूढ़े माँ बाप को अपने पास रखा. ज्या घरात बाबासाहेब नाही, बुद्ध नाही, आणि ज्या घरात म्हातारे माय बाप नाही, त्या घराला जायचं पण नाही लगविला. हा आशीर्वाद आटेक म्हणून चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे लहानपणचा असतील किती
ते ज्ञानवान